आज आपण खमंग अशी हिरव्या मुगाची खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे लसूण, एक हिरवी मिरची, कारण माझं छोटं बाळ खाणार आहे म्हणून ती एकच घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल जास्त घ्या। खोबरं आणि कोथिंबीर, जिरे घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी घालून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने त्यामध्ये बारीक केलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचे आणि छान मंद आचेवर परतून घ्यायचे। हे परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, तसेच बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता हे सर्व साहित्य घालवून घ्यायचे आणि ते छान परतवून घ्यायचे। त्यानंतर तोपर्यंत आपण मूग आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि ते भिजत घालायचेत एक साधारण 20 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपली इकडे फोडणी तयार होतीये। त्यामध्येच फोडणी परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे धुवून घेतलेले मूग आणि तांदूळ आहे ते त्यामध्ये घालायचेत आणि छान परतवून मिक्स करून घ्यायचेत। चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यामध्ये साधारण 1.5 पट पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर 25 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। त्यासोबत ही जी आपली मुगाची खिचडी आहे अतिशय पौष्टिक असते, कारण मुगामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं। तसेच आजारी व्यक्तीला किंवा तापाची कणकण असेल, तोंडाला चव नसेल तर ही अतिशय पौष्टिक आणि भरपेट अशी खिचडी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ही कुकरमध्ये बनवली तरी चालेल, कारण आपण मूग भिजवलेले नसल्यामुळे ते शिजण्यासाठी वेळ लागू शकतो। त्यामुळे कुकरच्या वाफेवरती हा भात छान शिजून जातो। आणि तुम्हाला जर हवं असेल मऊ लुसलुशीत खिचडी तर तुम्ही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा। अशा पद्धतीने आपली गरम गरम मऊसूत अशी मुगाची खिचडी तयार आहे। त्याच्यावरती साजूक तुपाची धार घालायची आहे। इथे माझ्याकडे घरी बनवलेलं लोणचं आहे। लोणचं पण अतिशय चविष्ट झालंय। जर तुम्ही कोणी आजारी व्यक्ती असेल तर तोंडाला चव येण्यासाठी थोडासा लोणच्याचा खार तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने हे पौष्टिक अशी मुगाची खिचडी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया मग नेक्स्ट रेसिपी सोबत। चला तोपर्यंत बाय।